श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामीची नित्यसेवा बरोबर आमच्या इकडे चालू असणाऱ्या भागवत कथेची जी सेवा आहे म्हणजे जे पूजन आहे ती मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. आणि तर सर्वात पहिले मी दररोजची म्हणजेच स्वामींची नित्यसेवा करून त्यांना स्नान घालून गंध लावून वस्त्र घालून स्वामींची पूजा करून घेतलेली आहे. नंतर मी स्वामींना नैवेद्यामध्ये खडी साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य तयार होईपर्यंत खडी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. नंतर मी स्वामींची जी नित्यसेवा आहे ती करून घेतलेली आहे. नंतर देवपूजाही करून घेतलेली आहे. तर मी भागवत कथेच्या पूजेसाठी जाण्यासाठी जे ताट काढलेलं आहे ते दाखवत आहे. तर आज मी राशीची पूजा करणार होते. भागवत कथेमध्ये ज्या राशी बांधलेल्या असतात त्यांची पूजा करून घेतात. तर मी 5 राशी घेतलेल्या आहेत, वस्त्र करून घेतलेले आहेत आणि तुळशीची पाने घेतलेली आहे आणि अगरबत्ती वगैरे सर्व घेतलेले आहे. तर मी भागवत कथेचे जिथे होते सप्ताह चालू तिथे मी गेलेले आहे. सर्वात पहिले मी राधाकृष्णाच्या फोटोची पूजा करून घेतलेली आहे. हळदी कुंकू वस्त्र लावून घेतलेले आहे. त्यानंतर तिथे घट होता त्याचीही मी पूजा करून घेतलेली आहे. जी कलश मांडणी होती त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर मी भागवत महापुराण या ग्रंथाची पूजा करून घेतलेली आहे म्हणजे गीता, त्याची पूजा करून घेतलेली. नंतर परत तिथे तुळशी माता होती तर त्याचीही मी पूजा करून घेतलेली आहे. वस्त्र वगैरे ठेवलेलं आहे. त्यानंतर मी तिथे ज्या राशी होत्या त्या मी घरून घेऊन गेले होते. त्या राशींची पूजा करून घेतलेली तर ती व्हिडिओमध्ये टाकता आली नाही त्यासाठी माफी. नंतर मी पूजा करून घेतल्यानंतर महादेवाचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी गेले होते. तर महादेवांची पूजा करून मी कापूर आणि अगरबत्ती लावून आलेले आहे. आणि नंतर मग बाहेर आल्यावर मी तुळशीची पूजा परत करून घेतली आहे. मग म्हणजे मंदिराच्या बाहेर जी तुळस होती त्याची पूजा करून घेतलेली आहे. आणि नंतर मग मी घरी येत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर